नमस्कार मित्रांनो, फॅशन क्राफ्ट चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज जे आपण पेपर कटिंग पाहणार आहोत, त्याच्यामध्ये आपण कस्टमरने घातलेल्या शर्टच्या फ्रंटचं माप घेऊन कशी कटिंग केली जाते ते पाहणार आहोत. यामुळे काय होतं की कस्टमरने जो शर्ट घातलेला आहे ज्या फिटिंगचा, तो सेम टू सेम फिटिंग आपण त्याला देऊ शकतो. घेतलेली मापे तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहेत. याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचे मापे फ्रंटची मापे आहेत, ते लक्षात ठेवा. हे बघा, हा पेपर आहे. अशा पद्धतीने हा पेपर आपल्याला फोल्ड करून घ्यायचा आहे आणि कपडाही अशाच पद्धतीने आपल्याला फोल्ड करून घ्यायचा आहे ज्यावेळेस आपण कट करणार आहोत. बघा, इथून वरच्या बाजूने अर्धा इंचावर असे 2 मार्क करायचे, जेणेकरून आपला कपडा किंवा पेपर सरळ होईल. आणि असे एक लाईन आखून घ्यायची आहे. त्याच्यानंतर त्या लाईनवर अशा पद्धतीने टेप धरून खालच्या दिशेने मार्क करायचं आहे. आपली उंची आहे 27, त्याच्यामध्ये 1.5 इंच मार्जिन ॲड करून मार्क करायचं आहे 28.5 वर. त्याच्यानंतर शोल्डर उतार किंवा शोल्डर डाऊन 2.25 इंचावर मार्क करायचं आहे. खड्ड्याचं माप लावायचं आहे. छातीचा चौथा हिस्सा मायनस अर्धा इंच. आपण हे छातीच्या चौथ्या हिस्सामधून अर्धा इंच मायनस केलंय. ते छातीच्या साईज प्रमाणे कमी जास्त होऊ शकतं. कधी 1.5 इंच, 1 इंच किंवा 1.25 इंचपर्यंत पण जाऊ शकतं. ते कसं करायचे ते आपण येणाऱ्या पुढच्या पॅटर्न कटिंगच्या व्हिडिओमध्ये पाहूयाच. अर्धा इंच पोटाची उंची लावायची आपल्याला 16 इंचावर. आणि हे सगळे मार्किंग पुढच्या दिशेने सेम टू सेम करून घ्यायचे, जेणेकरून आपल्याला रेषा आखायला सोपं जाईल आणि ती सरळ येईल. शोल्डर डाऊन 2.25, खड्डा 7.25, पोटाची उंची 16, शर्टची उंची 27 प्लस 1.5 इंच. चला आता आपण याला मार्किंग करून घेऊया. हे सारे पॉईंट मी मार्केटच्या साह्याने जोडून घेत आहे. तोपर्यंत तुम्ही चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. आता या दिशेने 2 इंचाची मार्जिन ठेवायची आणि हे केलेली मार्जिन पट्टीच्या साह्याने जोडून घ्यायची आहे. हे मार्जिन मागच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे काचपट्टी आणि बटन पट्टी साठी असणार आहे. त्यानंतर शोल्डरचं मार्क करायचं आहे. शोल्डर 17 हाफ करायचे 8.5 आणि अर्धा इंच ॲड करून 9 इंचावर मार्क करायचं आहे. टेप तसाच खालच्या दिशेने आता आपल्याला ओढून घ्यायचा आहे आणि शोल्डरचा अर्धा करायचा आहे 8.5 आणि तिथे एक मार्क करायचा आहे. आपण घेतलेल्या शर्टच्या फ्रंटचं माप लावायचं आहे. ते आपलं 10.5 होतं, त्याच्यामध्ये आपल्याला अर्धा इंच ॲड करायचं आहे आणि 11 इंचावर मार्क करायचे. आपण पोटाच्या फ्रंटचं पण माप घेतलं होतं, ते 10.25 होतं, त्याच्यामध्ये अर्धा इंच ॲड करून मार्क करायचे 11.25. आणि बॉटम साईडला पण हिपच्या फ्रंटचं माप होतं 10.5 इंच, त्याच्यामध्ये अर्धा इंच ॲड करून 11 इंच लावायचं. फ्रंटचं आणि हिप फ्रंटचं माप सेमच आलेलं आहे. कस्टमरने जो शर्ट घातला होता त्याप्रमाणेच फिटिंग द्यायची आहे, म्हणून आपण त्याप्रमाणे माप घेतला होता आणि आपण हा शर्ट तसाच कट करत आहोत. म्हणून आपण हे फ्रंटचे माप घेऊन त्याच्यामध्ये अर्धा इंच ॲड करून मार्किंग केलेले आहे. इथं गळ्याचं मार्क करायचं आहे. गळा 15 आहे, त्याचा 5वा हिस्सा करायचा आहे 3 इंच आणि त्याच्यातून 2 सूत कमी करून मार्किंग करायची. आता हे सगळे मार्क केलेल्या पट्टीच्या साह्याने जोडून घेऊया. सगळे मार्क मी जोडून घेत आहे. तोपर्यंत तुम्ही चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये मला सांगा, त्याचं मी उत्तर देईल. हा शर्ट ॲपल कट करणार आहोत, म्हणून खालच्या दिशेने 2 इंचाचं मार्क वरच्या बाजूला करायचं आहे आणि या फ्रंटचा हाफ करायचा आहे 5.5 आणि तिथे कशी मार्क करायची आणि असं आपल्याला शेप द्यायचा आहे कट करताना.
सगळी मार्किंग झालेली आहे. आता हा फ्रंट आपण कट करून घेऊ. हा फ्रंट कट होत आहे तोपर्यंत तुम्ही व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे वेगवेगळ्या साईजचे पेपर कटिंग मी तुम्हाला अशाच पद्धतीने देत राहील. गळ्याच्या मार्क कसे अर्धा इंचाचा एक मार्क करायचा आहे आणि बॉटमला खाली एक अर्धा इंचाचा मार्क करायचा आहे. हे दोन मार्क आपल्याला बॅक फ्रंट कट करताना कामाला येणार आहे. आता आपण बॅक फ्रंट कट करूया. हे बघा, अशा पद्धतीने जसा पेपर फोल्ड केलाय तसंच आपल्याला कपडा पण फोल्ड करायचा आहे. आता मी असा पेपर फोल्ड केलाय. हा जो फोल्ड केलेल्या पेपरची जी रुंदी आहे ती रुंदी आहे 10.5 इंच. आता जो आपण फ्रंट कट केला होता तो 11 इंचाचा होता, त्याच्यापेक्षा अर्धा इंच कमी केले, 10.5 इंच. इथून असं अर्धा इंचाचं एक मार्किंग करायचं आहे आणि पट्टीच्या सहाय्याने अशी सरळ रेषा ओढून घ्यायची. ह्या सरळ रेषेपासून आपल्याला कट नाही करायचा, लक्षात ठेवा. ती वरची मार्जिन तशीच राहणार आहे. आता आपण जो कट केला होता फ्रंट तो असा ठेवायचा आहे. बघा, ते अर्धा इंचाचे मार्क असे माझ्या बाजूने घेतले. खालचा फ्रंट आणि वरच्या फ्रंटमध्ये अर्धा इंचाचा डिफरन्स आहे. असं वरच्या दिशेने सरकवून शोल्डर लाईन आणि आपण खिचलेली लाईन सेम टू सेम येईल पॅरलल, अशा पद्धतीने फ्रंट ठेवायचा आहे. आणि याला आपण कट करून घ्यायचं आहे, पण त्याच्या आधी आपल्याला शोल्डरचा मार्क पण करायचा आहे. आधी याला मी कट करून घेतो. ठीक आहे. आता आपण इथं बॅक फ्रंटला लुजिंग देऊया. हा मीडियम फिटिंग सारखा शर्ट आहे, त्याच्यामुळे आपण इथं 1.5 इंच लुजिंग देऊया बॅक साईडला. आणि आता आपण इथं शोल्डरचं मार्क करूया. शोल्डर 17 होती, त्याचा हाफ करायचं आणि त्याच्यामध्ये अर्धा इंच ॲड करायचं. 17.5चा हाफ होते 8.5 आणि अर्धा इंच ॲड करून 9 इंचाला ते मार्क करायचं. आता हे जे दोन मार्क आहेत ना, पट्टीच्या सहाय्याने जोडून घ्यायचे आणि कट करायचे. आपला बॅक फ्रंट कट झालेला आहे. त्याच्या आधी खालच्या दिशेने अर्धा इंच मार्क करून एक्स्ट्रावाला अर्धा इंच कमी करायचे, जेणेकरून शर्ट शिवल्यानंतर मागे जाणार नाही. आता हा आपला बॅक फ्रंट कट झालेला आहे. तर चला आता आपण बाही कट करूया. हे बघा, कपडा पण अशा पद्धतीनेच फोल्ड करायचा आहे, जसं मी हा पेपर केलेला आहे, अशा 4 पदरी. म्हणजे एकदा मार्किंग केले की दोन्ही बाह्या संगतच निघतील. त्याच्या फोल्डची जी रुंदी आहे तो छातीचा 4था हिस्सा म्हणजे 9.25 इतकी आहे. बघा, ही 9.25 इतकी याची रुंदी ठेवायची आपल्याला. आता इथं अर्धा इंचावर असं 2 मार्क करतो, म्हणजे हा जो पेपर वाकडा तिकडा आहे तो आपल्याला सरळ रेषेत कट करता येईल. कपडा पण असाच कट करून घ्यायचा आहे तुम्ही. ह्याचा उद्देश एवढाच आहे की कपडा किंवा पेपर आपला सरळ होईल. आता बघा, इथून कट केलेल्या भागापासून 1 इंचावर असं एक मार्क करायचं आहे. आता आपल्या बाहीच्या कफाची जी रुंदी आहे ती 2.25 इंच आहे. तर 2.25 इंच असं इथं ठेवायचं आहे आणि टेपला खालच्या दिशेने असं ओढायचं आहे आणि बाहीची उंचीची मार्किंग करायची. बाहीची उंची आहे 22.5 इंच, तर इथं 22.5 इंचावर असं एक मार्क करायचं आणि त्याला आता पट्टीच्या सहाय्याने असं रेष ओढून घ्यायची आहे. कफाची रुंदी होती 9 इंच, त्याला अर्ध करायचं 4.5 आणि त्याच्यामध्ये 1 इंच ॲड करून 5.5 इंचावर मार्क करायचं. आता इथं बघा, इथून छातीचा 8वा हिस्सा करायचा आहे. 37चा 8वा हिस्सा जवळ 4.5च्या आसपास होतो आणि अर्धा इंच मायनस करून 4 इंचावर असं एक मार्क करायचा आहे.
आणि पट्टीच्या साहाय्याने अशी एक रेष ओढून घ्यायची. ही झाली भाईची कॅप हाईट. आता बघा, फ्रंटचा खड्डा किती ठेवला होता आपण? 1.5. हे बघा, फ्रंटचा खड्डा आपण 1.5 ठेवला होता. आता हेच 1.5 मार्क आहे ना आपल्याला इथं मार्क करायचं आहे. बघा, इथून इथं असं 1.5 इंच मार्क करायचं. म्हणून मी तुम्हाला बोललो होतो की छातीचा 1/4 इंचापर्यंत रुंदी ठेवा फोल्डची. आता इथून 1.5 इंचावर एक वरच्या दिशेने मार्क करायचंय. ठीक आहे. आता आपण काय करू, इथे एक अशी पट्टीच्या सहाय्याने रेष मारून घेऊ. जर लूज शर्ट असेल तर एवढा कर्व द्यायची गरज नाही. मीडियम फिटिंग असलं तर दिला तरी चालेल. ठीक आहे. तर आता आपल्याला काय करायचंय, अशा पद्धतीने कपडा आहे ना सिंगल फोल्ड करायचा आहे आणि इथून असा आपल्याला शेप द्यायचा आहे खड्ड्याचा. आता हा पेपर असल्यामुळं एवढासा शार्प शेप देता येत नाहीये. कपडा असला ना तो बरोबर आपला शार्प मध्ये किंवा काही न अडकता शेप देता येतो. इथं थोडंसं कट करावं लागतंय. समजून घेण्यासाठी हे ठीक आहे. बघा असं. आता हा शेप झाला. आता काय करायचंय, परत जसा पहिला पेपर होता तसाच ठेवायचा आणि हा जो आपण शेप दिलेला आहे, आता बघा हा जो आपण शेप दिलेला आहे तिथून असा 1/2 इंचाचा किंवा 1/4 इंचाचा फरक असेल अशा पद्धतीने मार्क करायचा आहे. आणि अजून एक आपल्याला शेप द्यायचा आहे. बघा, आता अजून एक जे मार्क केलं होतं ना 1/2 इंच, तिथूनच आपल्याला असा शेप द्यायचा आहे. म्हणजे पहिला शेप आणि हा दुसरा शेप मध्ये 1/2 इंचाचा अंतर ठेवायचं आहे आपण. हे बघा असं. आणि इथे एक सेंटरचा नॉच मारून घ्यायचा. आता मी बाही पण कट करून घेतो. आता बघा, इथं बघा, मागच्या व्हिडिओमध्ये पण मी सांगितलं होतं, आता पण मी सांगतो, खूप महत्वाची गोष्ट आहे. अशी बाही करून घ्या. आता हा जो जास्त कर्व आहे ना, हा जो जास्त कर्व आहे ना हा पुढची बाजू आहे बाहीची आणि ज्या कमी कर्व आहे ती बाहीची मागची बाजू आहे. तर त्या बाहीच्या मागच्या बाजूला आपण बटन पट्टी लावतो किंवा फ्लँकेट्स लावतो. तर ते कसे लावायचे, इथून बघा 1/2 इंचावर असं एक मार्क करायचं. या मार्क पासून सेंटर पर्यंत मेजरमेंट करायचं, त्याचा हाफ करायचा. तिथे 2.5 इंच असे 2 मार्क करायचे आणि पट्टीच्या साहाय्याने आता आपण जोडून घेणार. 1 मिनिट. हे बघा, आता पट्टीच्या साहाय्याने असं याला एक रेष मारून घ्यायची आहे. आता याची उंची जी आहे ना आपल्याला 5.5 इंच ठेवायची आहे. बघा, आता इथे याची उंची 5.5 इंच ठेवतोय. जर बाहीची लांबी जास्त असेल तर 6 इंचापर्यंत ठेवू शकता तुम्ही. आता याला आपण 5.5 इंच असं मार्क करतो. इथं आता आपण याला कट करून देऊया. नॉच मारून घ्यायचे. ठीक आहे. तर ही आपली बाहीची कटिंग झालेली आहे. दोन्ही बाह्या झाल्या, हे दोन्ही पण झाले. तर चला आता पुढे आपण शोल्डर कशी कट करायची बघू. हे बघा, जसा पेपर फोल्ड केला तसंच आपण कपड्याला पण फोल्ड करायचं आहे अशा पद्धतीने. 5.5 इंचावर असा इथे एक मार्क करायचा आणि इथे एक मार्क करायचा, म्हणजे सरळ रेषा आपल्या येईल. आणि हे ते जो 2 मार्क आहेत ना हे असे जोडून घ्यायचे. आता खालच्या दिशेने शोल्डरचं माप करायचं. शोल्डर 17.5 होती, त्याचा हाफ करायचा आणि 1/2 इंच ऍड करायचं. 8.5 प्लस 1/2 इंच 9 इंचावर असं मार्क करायचं. आणि हे अशा पद्धतीने हा बॉक्स बनवून घ्यायचा. ठीक आहे. त्याच्यानंतर 3.5 इंचावर इथे एक मार्क करायचा आहे. दुसरा मार्क इथे करायचा, जेणेकरून सरळ रेषा आखता येईल. हे बघा असं 3.5 इंचावर अशी एक रेष घेतलेली आहे. त्याच्यानंतर गळ्याचं मार्क लावणार होता. बघा, गळा किती होता? 15. 15चा
पाचवा हिस्सा करायचा आहे 3 इंच आणि त्याचं 3 इंचावर मार्क लावायचं आणि इथं पण 3 इंचावरच मार्क लावायचं आणि त्याचा पण असा एक पद्धतीने बॉक्स बनवून घ्यायचा आहे. आता कट करताना इथं 1.5 इंच मार्क करायचा आहे, 1.5 इंच. जर मान मोठी असेल तर 1.25 इंचापर्यंत जावं, नाही तर सर्रास 1.5 इंचच ठेवा तुम्ही कधी. ठीक आहे. वरच्या दिशेने आहे हे 2 जोडून घेतो मी क्रॉसमध्ये आणि पुढच्या दिशेने थोडंसं एक्स्ट्रा ठेवा तुम्ही, 1-2 सूत आणि अशी क्रॉस लाईन मारून घ्या. आता आपण याला कट करून घेऊ. हे बघा, आता ही शोल्डर झाली आहे, एक शोल्डर झाली आहे. असं 2 शोल्डर लागतात आपल्याला. ती कपड्यावर कट करताना आपण ते बघू शकतो कशा कट करायच्या, त्याचं एवढं काय नाही. किंवा ही सेम टू सेम ठेवून आपण 2 करू शकतो कट. बघा, हा शोल्डर बॅक फ्रंटला अटॅच होईल. शोल्डर बॅक फ्रंट झालं, हा पुढचे 2 फ्रंट झाले 2 आणि ही बाहेर. तर अशा पद्धतीने आपली पेपर कटिंग झालेली आहे.